अरे आकाश यार हम लोग इस साल भी कर आसानी से पास करा गए नाम का जो अपना एग्जाम है ना वो हो जाना चाहिए। अरे यार परीक्षा ना ऑनलाईनच होणार आहे मला माहिती आहे. लेकिन लेकिन तुझे कैसे पता? अरे मला कॉन्फिडन्स आहे. मतलब अरे मतलब या ते मागच्या वर्षी नाही का MCQ म्हणजे काय ते कोण बनेगा करोडपती सारखे 4 पर्याय असतात बघ. एक म्हणजे त्याच्यावरती एका पर्यायावर क्लिक करायचं. अरे मागच्या सत्राला आपण असंच पास झालो आणि या वर्षी ना आपण असंच पास होणार. ऑनलाईनच परीक्षा होणार. क्या बात करता है? हा मला माहिती आहे ना. खरंच? अरे या वर्षी मीडियावाल्याने नवस पण केलाय की 12वीचा बोर्ड फाड बनवेल. मतलब अरे मतलब अरे या वर्षी आपल्याला 80 90 100 फोन उठा हाँ बोला क्या हुआ आदित्य? अरे सुन ना. क्या हुआ बोला? अरे का बोर्ड का एग्जाम ऑफलाइन होने वाला है. हाँ बोर्ड का एग्जाम ऑफलाइन होने वाला है. क्या? बोर्ड का एग्जाम ऑफलाइन होने वाला है. हाँ अरे मला माहिती नाही परीक्षा ही ऑनलाईनच होणार आहे बघ सांगतो अरे ना. ऑफलाइन बोल रहा ऑनलाइन नहीं बोल रहा है. ऑफलाइन असं कसं होऊ शकतं. नाही असं होऊ शकत नाही. मला कॉन्फिडन्स आहे. एक काम करते चेक करते गूगल पे हम लोग. बघ झोप घालवली माझी लागा. असं होऊ शकत नाही. मला कॉन्फिडन्स आहे रे. काय Maharashtra 2022 exam will be held as offline mode. Offline? म्हणजे अरे मतलब निकला है. अरे म्हणजे आपली परीक्षा ऑनलाईन नसून ऑफलाईन होणार आहे. अरे यार ऑफलाईन. करेगा? अच्छा तो बुक भी नहीं देखा है ना? अरे एक वर्ष झालं मी साधं पुस्तकाचा कवर पण नाही बघितला. अरे अरे पुढच्या हप्त्यात एक्झाम आहे रे. पुढच्या आठवड्यापासून. देवा अभ्यास केला पाहिजे. छोड़ू तो बाद में भाई हम फेल तो होंगे नहीं ना. अभ्यास ऐसा मत बोल यार. कर. क्या करेंगे? अरे आकाश उठ उठ उठ. तेरा पेपर कैसा गया आज का? कौन सा पेपर. आज उनका पेपर था ना आखिरी ऑफलाइन का. अरे हाँ ए पेपर ना एकदम मस्त. अच्छा. तेरे को कैसा गया. अरे मेरा एकदम मक्खन गया रे मक्खन. पण असू दे अरे पण तुझ्यापेक्षा 1 मार्क मला जास्तच भेटणार बघ. अच्छा हा 7 वर्ष में मुझे देखा नहीं और तेरे को मेरे से ज्यादा मार्क्स मिलेगा. मलाच भेटणार जास्त मार्क. जानते हैं मुझे मिलेगा. मला भेटणार. अरे मुझे मिलेगा. मला भेटणार. मुझे मिलेगा. मला भेटणार. मुझे मिलेगा. मलाच भेटणार. चल गेट आउट. सुखाची झोप वाला इतिहास होतो त्या आलय मध्येच. चल.
अरे साग्या, 1 वाजायला ना फक्त आता 1च मिनिट राहिलाय. आता 1 मिनिटात कळ कुणाला किती मार्क पडलेत. हाँ देखेंगे ना किसने कितना तीर मारा है. तुझ्यापेक्षा जास्त मला मार्क पडणार आहे. अरे मुझे मिलेगा यार. मला भेटणार आहेत. ये मुझे मिलेगा. बघू ना, बघू आता कुणाला किती पडतात. हाँ देखेंगे ना. हे देवा, काहीतरी कर. पण या परीक्षेमध्ये मला चांगली मार्क तरी दे. पास होईल की नाही माहित नाही, पण चांगली मार्क पाडू द्या. हे भगवान, बस इस बार पास करा दे भाई प्लीज. पेपर में टॉम एंड जेरी लिख के आया हूँ. मुझे पास करा दे प्लीज. हा सागऱ्या, हाँ 10 सेकंद. बघ तर 1 वाजलाच. ओपन कर लिंक ओपन कर. ए तू देख मेरा प्लीज. देख देख मी बाबा मी बघू. नंबर 3 2 कितना है 50 है ना. अरे सागऱ्या, हाँ अरे तो तुझा रिझल्ट फेल दाखवतोय. बघ आला सागऱ्या फेल तर माझं काय झालं असेल. अरे नको रडू असं. तेरा देखता हूँ. नंबर हाँ बोलो मेरे को. पास कर. हैं हैं काय झालं. तू भी फेल हो गया. ये भी फेल. मजा कर रहे हैं ना, मजा देख. अरे सागऱ्या, म्हणजे आपण दोघं पण नापास झालो. आता आपलं सगळं संपलं. हाँ यार, तो माँ बाप को क्या मुंह दिखाऊंगा. दोस्तों के सामने कैसे जाऊंगा. हाँ? लगता है अब सब खत्म हो गया. हाँ म्हणजे आपण 12वी नापास झालो तर आता नातेवाईक काय म्हणतील, आजूबाजूला राहणारे लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील. 12वी नापास झाला, आता आपण काय करायचं. अरे आता आपल्याला नोकरी पण कोण देणार. नोकरीला गेलो आणि त्यांनी विचारलं काय शिकलायस तर काय सांगायचं, आम्ही 12वी नापास आहे. आणि मग आपण काय करायचं, काय आहे आपलं करिअर. आपण 12वी नापास आहे. अभ्यास करायला पाहिजे होता रे, पण आपण पूर्ण वर्षभर फक्त सोशल मीडिया, धिंगाणा, गप्पा टप्पा, घरी पुस्तकाचं साधं कव्हर पण बघितलं नाही. आता सगळं संपलं ना रे. आता आपण काहीच करू शकत नाही. हा सागऱ्या, आकाश, अब एक ही रास्ता है, आत्महत्या. आत्महत्या नाही रे बाबा. प्रत्येक कारणावर काय आत्महत्या हाच पर्याय नसतो. अरे फक्त 12वी नापास झालोय आणि 3 तासाचा पेपर काय आपलं भविष्य थोडी घडवणार आहे. हे बघ, मनात असला आत्महत्या काय आणू नकोस, कारण आत्महत्या हा पर्याय नसतो. ऐक ना, नापास तर झालोय ना, देऊ परत एक्झाम. आणि बघ बाबा, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. नापास झालो म्हणून काय कसलं टेन्शन येतंय तुला, की लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. भाई अरे लोक तर म्हणायलाच असतात रे, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं.
म्हणू दे काय पण. हा, तुम्ही शहाणे आम्ही येड. अरे बाबा, आपल्याला काय वाटतं, नव्हता आम्हाला इंटरेस्ट अभ्यासामध्ये आणि नाही आम्हाला करायचा अभ्यास, जाऊ नापास. तुमचं काय गेलं नाही, गेलं कुणाचं आपलं गेलं, आपल्याला आपली काळजी. आणि बाबा जाऊ दे, देव परत एक्झाम चांगल्या मार्काने पास हो. काहीतरी देवाच्या सुद्धा मनात असेल की यांनी नापास झालं पाहिजे होतं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जरा पॉझिटिव्ह विचार करू. आणि आता राहिला प्रश्न घरच्यांचा, की घरच्यांना सांगायचं कसं की आम्ही नापास झालो. आणि सांगू ना, नाही आम्हाला इंटरेस्ट अभ्यासामध्ये, कधी नव्हता केला आम्ही अभ्यास. हा, पण करिअरचा आणि या 12वीचा काही संबंध आहे तेव्हा? नोकरीचं म्हणशील, नोकरी करायची कोणाला? हा, नोकरी करायची ना. बघू ना दुसरा काहीतरी कोर्स करू, काहीतरी करू. उगीच ते बीकॉम करून 15वी करायची, ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आणि 10-15 हजाराची नोकरी करायची, हेच चाललंय ना आता देशभरात. हेच बघतोय सगळीकडे, घरी बसूनच आहे सगळे असेच आहेत. नापास बिपास झालं म्हणून काय आत्महत्या करायची नाही, अजिबात करायची नाही. आता काहीतरी चांगलं करूया आणि चांगलंच करूया. आत्महत्या पर्याय नसतो. आणि मित्रांनो नमस्कार, तुम्हाला एक मनापासून विनंती करतो, तुम्ही 12वीला असाल, 10वीला असाल किंवा कोर्स करत असाल, काही करत असाल, नापास झाला, फेल झाला, अयशस्वी झाला ना, अपयश पत्रात पडले ना, हार मानू नका. आत्महत्या तर अजिबात करू नका, कारण आत्महत्या पर्याय कधीच नसतो. एक विनंती आहे माझी, जरी कधी अपयश आले ना तरी पॉझिटिव्ह विचार करा. हा, अरे अपयश आले ना, माझं करिअर थोडी बिघडलंय, अजून खूप पुढे जायचंय, उंच आकाशामध्ये झेप घ्यायची, रोज नवीन दिवसाची सुरुवात करा, काहीतरी यश नक्कीच भेटेल. आणि आत्महत्या करू नका, कारण तो पर्याय नसतो. कारण आत्महत्या केली ना, घरी आई वडील आहेत, मोठा परिवार आहे आपला, मित्र आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. आत्महत्या पर्याय नसतो. धन्यवाद.